तर विद्यार्थ्यांनो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आणि या सुपर क्लासमध्ये आपण महाराष्ट्रातील येणाऱ्या प्रत्येक भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे की क्वेश्चन्स कव्हर करणार असल्या कारणास्तव सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे। तर या सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर असा आहे, भवानी मातेचा जिल्हा म्हणून कोणते जिल्ह्यास ओळखले जाते? भवानी मातेचा जिल्हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 राहील धाराशिव या जिल्ह्याला जे आहे भवानी मातेचा जिल्हा म्हटले जाते। पुढच्यापासून पाहूया, सरस्वती हा सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो? सरस्वती सन्मान खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 राहील साहित्य क्षेत्रामध्ये सरस्वती हा पुरस्कार दिला जात असतो। पुढच्यापासून पाहूया, सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून झालेला आहे? सतलज नदीचा उगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून होतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, कैलास पर्वत या ठिकाणाहून जे आहे सतलज नदीचा उगम झाला आहे। पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते? हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, सांगली जिल्ह्यामध्ये हरणासाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य आहे। पुढच्यापासून पाहूया, भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जात असते? भारताच्या राष्ट्रपतीची निवडणूक खालीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, अप्रत्यक्षपणे भारताच्या राष्ट्रपतींची निवड केली जात असते। पुढच्यापासून पाहूया, महाराष्ट्रातील सागरेश्वर हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, हरण्यासाठी जे आहे महाराष्ट्रातील सागरेश्वर अभयारण्य प्रसिद्ध आहे। पुढच्यापासून पाहूया, ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे कोणी म्हटलेले होते? ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीयता आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, राजश्री शाहू महाराज यांनी ऐक्याच्या मार्गातील प्रमुख अडथळा जातीभेद आहे असे म्हटलेले होते। पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी घुमरा या नृत्य प्रकारामध्ये कोणत्या देवीची पूजा केली जात असते? घुमरा नृत्य प्रकारामध्ये खालीलपैकी कोणत्या देवीची पूजा केली जाते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, दुर्गा देवीची पूजा जे आहे घुमरा या नृत्य प्रकारात केली जात असते। पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी प्रमुख घटना खालीलपैकी कोणती ठरलेली होती? अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी प्रमुख घटना खालीलपैकी कोणती एक ठरलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, मनुस्मृती दहन ही जी घटना आहे अस्पृश्य वर्गाचे मनोबल वाढवणारी घटना ठरलेली आहे। पुढच्यापासून पाहूया, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील, नांदेड जिल्ह्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ स्थित आहे। पुढच्यापासून पाहूया, पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे किती किलोमीटर आहे? पृथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे एकूण किती किलोमीटर आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 720 किलोमीटर उंची जी आहे पृथ्वीवरील वातावरणाची उंची आहे। पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, पार्लेजी पुड्यावरील मुलगी आता किती वर्षाची म्हातारी झालेली आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो। पार्लेजी पुड्यावरील जी मुलगी आहे ती आता सध्या एकूण किती वर्षाची झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, 71 वर्षाची जी मुलगी आहे जी पार्लेजी पुडीवर सध्या दाखवण्यात येते ती झालेली आहे। पाहूया पुढच्यापासून, मलम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जात असतो? मलम बनवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग केला जातो? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो, मलम बनवण्यासाठी जे आहे मर्क्युरिक ऑक्साईडचा प्रामुख्याने उपयोग केला जात असतो। पुढच्यापासून पाहूया आपल्यासमोर काय आहे, चांदोली धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जात असते? चांदोली धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, वसंत सागर या नावाने चांदोली धरणाच्या जलाशयास ओळखले जात असते। पुढच्यापासून पाहूया, भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचे आहे विद्यार्थ्यांनो। भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, हावडा रेल्वे स्टेशन भारतामध्ये सर्वात जास्त रेल्वे प्लॅटफॉर्म असलेले ठरलेले आहे। पुढच्यापासून पाहूया,
हावडा रेल्वे स्टेशनमध्ये एकूण किती प्लॅटफॉर्म समाविष्ट आहेत ते सांगायचं आहे. हावडा रेल्वे स्टेशनमध्ये एकूण किती प्लॅटफॉर्म आहेत, तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 3 योग्य राहील. 23 प्लॅटफॉर्मचा समावेश हावडा रेल्वे स्टेशनमध्ये झालेला आहे. पुढच्यापासून पाहूया, खालीलपैकी कोणते एक जगातील सर्वात मोठे धरण आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणते एक सर्वात मोठे धरण आहे. ऑप्शन क्रमांक 2 राहील भाकरा नांगल हे जे धरण आहे सर्वात मोठे आहे. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो, कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो, तर ऑप्शन क्रमांक 2 राहील लाकूड यामध्ये जे आहे सेल्युलोज हा प्रमुख घटक असतो. पुढच्यापासून पाहूया, झोपेच्या तक्रारीवरील उपयुक्त असलेले माफिन कोणत्या झाडापासून मिळवले जाते ते सांगायचं आहे. झोपेच्या तक्रारीवर उपयुक्त असलेले माफिन खालीलपैकी कोणत्या झाडापासून मिळवले जाते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो, आफूच्या झाडापासून जे आहे झोपेच्या तक्रारीवर अतिशय उपयुक्त असलेले माफिन मिळवले जाते. तर पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे कोणाचे कार्य आहे ते सांगायचं आहे. राष्ट्रीय महामार्गाची देखभाल व दुरुस्ती करणे खालीलपैकी कोणाचे कार्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, केंद्र सरकारचे राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व देखभाल करणे हे महत्त्वाचे कार्य आहे. पुढचा प्रश्न पाहूया, भगिनी निवेदिता या खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या ते सांगायचं आहे. भगिनी निवेदिता खालीलपैकी कोणाच्या शिष्य होत्या. ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील, स्वामी विवेकानंद यांच्या भगिनी निवेदिता ह्या प्रमुख शिष्य होत्या. पुढच्यापासून पाहूया, या ठिकाणी उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये कशाची कमतरता असावी लागत असते. उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये खालीलपैकी कशाची कमतरता असावी लागते, तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, मिठाची कमतरता उच्च रक्तदाब थांबवण्यासाठी आहारामध्ये असावी लागते. पाहूया पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे ते सांगायचं आहे विद्यार्थ्यांनो. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अरण्याची टक्केवारी सर्वात जास्त येते. पुढच्यापासून पाहूया, कोणत्या देशातील संख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्माला येत असतात. खालीलपैकी कोणत्या देशातील संख्येपेक्षा जास्त भारतामध्ये दरवर्षी मुले जन्मतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, ऑस्ट्रेलिया या देशाच्या लोकसंख्येपेक्षा किंवा जनसंख्येपेक्षा सर्वात जास्त मुले जे आहे भारतामध्ये जन्माला येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया, या ठिकाणी जगातील कोणत्या देशात सर्व रेल्वे खाजगी कंपन्या चालवतात ते सांगायचं आहे. जगातील कोणत्या देशातील सर्व रेल्वे खाजगी कंपन्या चालवतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, जापान या देशातील सर्व रेल्वे जे आहे खाजगी कंपन्या चालवत असतात. पाहूया पुढचा प्रश्न, भारतातील सर्वात पहिली बँक खालीलपैकी कोणती आहे ते सांगायचं आहे. भारतातील सर्वात पहिली बँक खालीलपैकी कोणती होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील, बँक ऑफ हिंदुस्तान ही भारतातील सर्वात पहिली बँक होती. पुढच्या प्रश्न पाहूया, जगातील कोणत्या देशामध्ये 2 राष्ट्रपती असतात ते सांगायचं आहे. जगातील कोणत्या देशात एकूण 2 राष्ट्रपती असतात. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो, सॅन मारिनो या देशामध्ये 2 राष्ट्रपती असतात. पुढचा प्रश्न पाहूया, कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होत असते. खालीलपैकी कोणत्या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होते. ऑप्शन क्रमांक 2 राहील, सारा या सिंचन पद्धतीमध्ये बाष्पीभवन सर्वात जास्त होते. पाहूया पुढचा प्रश्न, विशाखापट्टणम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. विशाखापट्टणम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यात येते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, आंध्र प्रदेश राज्यामध्ये विशाखापट्टणम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर येते. पुढच्यापासून पाहूया, उल्फ हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जातो. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, विज्ञान, कृषी आणि रसायनशास्त्र या सर्व क्षेत्रामध्ये उल्फ पुरस्कार दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया, उल्फ हा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात दिला जात असतो. उल्फ पुरस्कार खालीलपैकी कोणकोणत्या क्षेत्रात दिला जातो. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील, कला, गणित आणि भौतिकशास्त्र या सर्व क्षेत्रांमध्ये उल्फ पुरस्कार दिला जात असतो. पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थ्यांनो, पृथ्वीवर दरवर्षी सरासरी किती मिलियन भूकंप येतात ते सांगायचं आहे. पृथ्वीवर सरासरी दरवर्षी एकूण किती मिलियन भूकंप येतात. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील, 1 मिलियन कमीत कमी पृथ्वीवर दरवर्षी भूकंप येत असतात. पुढचा प्रश्न पाहूया,
दंताक्षय रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असलेला आहे? दंताक्षय रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. दात या अवयवाशी दंताक्षय रोग संबंधित असतो. लीलावती पुरस्कार कोणत्या मंत्रालयातर्फे प्रदान केला जात असतो? लीलावती पुरस्कार खालीलपैकी कोणत्या मंत्रालयातर्फे प्रदान केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. शिक्षण मंत्रालय यांच्यामार्फत लीलावती पुरस्कार दिला जात असतो. पुढच्यापासून पाहूया. संसदेचे सत्र समाप्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या व्यक्तीकडे आहे? संसदेची सत्र समाप्ती करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. राष्ट्रपती यांच्याकडे संसदेची सत्र समाप्ती करण्याचा अधिकार आहे. पुढच्यापासून पाहूया. 15 ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो? 15 ऑगस्ट रोजी खालीलपैकी कोणत्या देशाचा स्वातंत्र्य दिवस असतो? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. बहरीन या देशाचा 15 ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिवस असतो. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये पैसे छापण्याचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पैसे छापण्याचा कारखाना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. नाशिक जिल्ह्यामध्ये पैसे छापण्याचा कारखाना स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरणारा रोग आहे हे विधान कशा प्रकारचे आहे? हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरणारा आहे हे विधान खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो या ठिकाणी हिवताप हा रोग पाण्याद्वारे पसरतो हो हे जे वाक्य आहे पूर्णपणे असत्य आहे. पुढच्यापासून पाहूया. लोकसभेमध्ये खालीलपैकी कोणकोणते प्रमुख व्यक्ती असतात? लोकसभेमध्ये खालीलपैकी कोणती प्रमुख व्यक्ती असतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. अध्यक्ष व उपाध्यक्ष हे व्यक्ती लोकसभेमधील प्रमुख असतात. पुढच्यापासून पाहूया. धनविधेयकामध्ये कोणत्या बाबीचा समावेश होत असतो? धनविधेयकामध्ये खालीलपैकी कोणकोणत्या बाबीचा समावेश होतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. कर माफ करणे, कर लावणे तसेच कर बदलणे हे सर्व बाबींचा समावेश धनविधेयकात केलेला असतो. पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कोणता रोग होत असतो? पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो ल्युकोमेनिया हा जो रोग आहे पांढऱ्या पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे होत असतो. पुढच्यापासून पाहूया. सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? सार्क संघटनेची अधिकृत भाषा खालीलपैकी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. इंग्रजी ही भाषा सार्क संघटनेची अधिकृत आहे. पुढच्यापासून पाहूया. अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे कोणी म्हटलेले होते? अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? ऑप्शन क्रमांक 3 राहील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे उच्चाटन करण्यासाठी जाती निर्मूलन आवश्यक आहे असे म्हटलेले होते. पुढच्यापासून पाहूया विद्यार्थ्यांनो. आकाशगंगेमध्ये प्रथम प्रवेश करणारा सर्वात पहिला यात्री कोणता आहे ते सांगायचं आहे. अवकाशामध्ये प्रवेश करणारा सर्वात पहिला यात्री खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 राहील. युरी गागरिन हा जो यात्री आहे अवकाशामध्ये प्रवेश करणारा सर्वात पहिला आहे. पुढच्यापासून पाहूया. बकिंगहॅम हा कालवा भारतातील कोणत्या 2 राज्यात येतो? बकिंगहॅम हा कालवा भारतातील कोणत्या 2 राज्यात येतो? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. आंध्र प्रदेश व तामिळनाडू 2 राज्यामध्ये बकिंगहॅम कालवा स्थित आहे. पुढच्यापासून पाहूया. खालीलपैकी कोणता वायू फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकला जात असतो? खालीलपैकी कोणता वायू फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकतात? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मित्रांनो नायट्रोजन तसेच ऑक्सिजन हे दोन्ही वायू फुफ्फुसाद्वारे बाहेर टाकले जात असतात. पुढच्यापासून पाहूया. मानवी रक्तामध्ये किती टक्के रक्तपेशींचा समावेश असतो? मानवी रक्तामध्ये एकूण किती टक्के रक्तपेशीचा समावेश असतो? ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य राहील. 45% पेशींचा समावेश रक्तामध्ये झालेला असतो. पाहूया पुढचा प्रश्न. मानव शोषण करते वेळेस किती मिली वायू बाहेर टाकतो ते सांगायचं आहे. मानव शोषण करते वेळेस एकूण किती मिली वायू बाहेर टाकत असतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. मित्रांनो 500 मिली एवढा जो वायू आहे मानव शोषण करते वेळेस बाहेर टाकत असतो. पुढचा पाहूया. मानव शोषण करते वेळेस एकूण किती मिली वायू आत घेतो ते सांगायचं आहे. मानव शोषण करते वेळेस एकूण किती मिली वायू आत घेतो? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. 500 मिली एवढा जो वायू आहे मानव शोषण करते वेळेस आत घेत असतो. पुढच्यापासून पाहूया. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 4 राहील. सालेर हे शिखर महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे सर्वोच्च आहे. पुढच्यापासून पाहूया. वादळवारे यांना कालबैसाखी असे कोणत्या ठिकाणी म्हटले जात असते? वादळवारे यांना कालबैसाखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी म्हणतात? ऑप्शन क्रमांक 3 राहील. पश्चिम बंगाल या ठिकाणी वादळवाऱ्यांना कालबैसाखी संबोधले जाते.
पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता खालीलपैकी कोण होता ते सांगायचं आहे. भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता खालीलपैकी कोण होता? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील. बाबर जो आहे भारतातील पहिला मोगल राज्यकर्ता होता. तर विद्यार्थ्यांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? नक्कीच गॅरंटी आहे की आवडलीच आहे आणि कारणास्तव त्या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक एक कॉमेंट नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि केल्याच्यानंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून जरूर घ्यायचं आहे. तर मिळतो कोणाला स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास.